शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगांना त्रास होता कामा नये. विजेच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर झालेल्या भेटीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण. मात्र पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या. सरकार शिक्षणाबाबत संवेदनशील असल्यानेच परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर. पण भाजप खासदार बासुरी स्वराज, लोकसभेत परखड भूमिका, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची गरज. एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. नवे शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे. प्रियंका गांधींचा नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल. शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींकडून प्रियंका गांधींच्या आरोपांचं खंडन. महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून शिक्षकाचा व्हिडिओ पोस्ट. सीईटी परीक्षेत टॉपर असणाऱ्यांना 12वी बोर्ड परीक्षेत 50 ते 60% असल्याचा दावा. पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आरोप फेटाळले. सीईटी सेलची आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृह विभागाला सूचना. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती. दिल्लीतील आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याचं दिल्ली पोलिसांचं सीजेपीला आश्वासन. आंदोलकांवरील गुन्हे आज मागे घेतले जाणार, सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास यांची माहिती. आंदोलक विद्यार्थ्यांवरील एफआयआर बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस. ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड्स नाहीत त्यांना अटकेत ठेवू नये. तपास सुरू ठेवावा, पण दंडात्मक कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश. जेन झी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांना कुणी काही म्हणू शकत नाही. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं विधान. कितीही काम केलं तरी पोलिसांना शिव्याच बसतात, नांगरे पाटलांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटाकडून पुन्हा रिस्टोर. तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण. 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ. पुण्यात रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. नागपुरात 2 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद. सोमलवार शाळेचं मैदान जलमय, तर नरेंद्रनगर गिट्टी खदान भागातही पाणी साचलं. नागपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. होर्मुझ सामुद्रधुनीवर अद्याप आमचंच नियंत्रण. अमेरिकेसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा नाही. इराणची भूमिका. अमेरिका हल्ला करत नाही तोपर्यंत आम्हीही हल्ला करणार नाही, इराणकडून स्पष्ट.